नांदेड़ के सिविल अस्पताल में डीन को गंदगी साफ करने पर मजबूर करने के मामले में डॉक्टरों ने एहतजाजी मोर्चा निकाला। डॉक्टरों की मुख्तलिफ तंजीमों और मेडिकल कॉलेज के तलबा ने मुश्तरका तौर पर यह एहतजाज किया। डॉक्टरों ने मांग की कि MP हेमंत पाटिल के खिलाफ कार्रवाई करते हुए इन्हें गिरफ्तार किया जाए। डॉक्टरों का कहना है कि अगर कहीं गंदगी हो तो हेमंत पाटिल को पार्टी कारकुनों के साथ मिलकर अस्पताल की मदद करना चाहिए था और खुद इस गंदगी को साफ करना चाहिए था, लेकिन एक सीनियर ओहदेदार को जबरन सफाई पर मजबूर करना एक नाकाबिले माफ़ी जुर्म है। ऐसे में हेमंत पाटिल के खिलाफ कार्रवाई की मांग की गई। जिला कलेक्टर दफ्तर पर निकाले गए मोर्चे में डॉक्टरों ने जिला कलेक्टर को एक मेमोरेंडम भी सौंपा। तर आमची मुख्य मागणी म्हणजे खासदार हेमंत पाटील यांना तातडीने अटक करावी आणि त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल इथं जाऊन जसं आदरणीय डॉक्टर वाकोडे सरांना जे घृणास्पद वागणूक दिली तशाच प्रकारची त्यांनी संडास स्वच्छता करावी ही आमची मुख्य मागणी आहे। सर, आपण सर्व डॉक्टर इथं आलात, शासकीय रुग्णालयामध्ये पेशंट आहे त्याची जबाबदारी कोणाची आहे? सर, शासकीय रुग्णालयामध्ये 500 बेडचं हॉस्पिटल असताना तिथं 1300-1400 पेशंट जर ऍडमिट झाले तर तिथली जी यंत्रणा आहे, मॅनपॉवर आहे ती अतिशय कमी झालं आणि औषधाचा तुटवडा होता, त्याच्यामुळे ह्या दुर्घटना घडल्या। त्याला एकटा डॉक्टर जिम्मेदार नाही, इथलं प्रशासन जिम्मेदार आहे। सर, आपण सर्व एकजूट डॉक्टर इथं आंदोलनाला आलात तर तिथल्या पेशंटची जिम्मेदारी आता कोणावर आहे? त्या सध्यावर ड्युटीवर असलेले डॉक्टर परिपूर्ण त्यांनी सर्व रुग्णांची देखभाल करत आहे। आता इथे डॉक्टर किती आलात आपण आंदोलन? आता साधारणतः सर्व मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, नांदेड शहरातील सर्व डॉक्टर्स, आयुर्वेदिक डॉक्टर्स, ॲलोपॅथिक डॉक्टर्स आणि सर्व डॉक्टर, जिल्ह्यातून सर्व डॉक्टर आलेले आहेत। साधारणतः 500 ते 700 डॉक्टरांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। मागणी पूर्ण नाही झाली तर पुढचं पाऊल डॉक्टरच्या वतीनं काय राहील? निश्चितच राहील। सर्व डॉक्टर अतिशय क्रोधित झालेले आहेत आणि त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अन्यथा हे असंच आंदोलन चिघळत राहील। आज आपण जी शक्ती दाखवलेली आहे त्या शक्तीचा विजय असो। या ठिकाणी आपण जी शक्ती दाखवली ती एक अपूर्व आहे। त्यामुळे आणि आपल्या सर्वांना धन्यवाद।